जाण्यापूर्वी मी गौरी आणि थोडासा मट्टा टाकला होता, म्हणजे ताक. त्याच्यामुळं खूप झाडांना थंडावा मिळेल आणि पाणी मिक्स करून सर्व झाडांना दिलेलं होतं. इथे बघू शकता आपल्या अनंताला तर भरपूर फुलं आलेलेच आहे आणि भरपूर फुलं येतील या खतांमुळे, कारण गावाला जायचं होतं आणि आपलं झाड आपण येईपर्यंत चांगले फ्रेश राहिले पाहिजे या हेतूने मी खत दिले होते. आणि 8-10 दिवसानंतर मी गावावरून आली तर बघता खूप छान आपले झाडं फ्रेश आहे अगदी. आणि आईनं पण खूप छान काळजी घेतली, झाडांना पाणी दिलं, त्याच्यामुळे झाडं सुकले नाही. तर आपण बागकाम करणारे हे लिंबाचं झाड बघा किती छान तयार होत आहे. आणि आपलं लक्ष पूर्ण झाडामध्ये असते. आल्याबरोबर मी माझ्या बागेला पाहायला गेले, प्रत्येक झाड बघत होती. पण थोडीशी आता ग्रोथ पण वाढली होती, कारण दररोज आपण बागकाम करतो तर आपल्या लक्षात येत नाही. आणि काही दिवसानंतर बागेमध्ये आल्यावर बघा याला पण मस्त चांगल्या कड्या फुलांनी बहरलेलं झाड आहे. आणि शेवंतीची मी जी कटाई केली होती त्याला पण भरपूर छान ग्रोथ होत आहे त्याची. आणि हे बघा खरबूजचं वेल एका पोत्यामध्ये खूप छान निघाले आणि गावरान जास्वंदाला पण भरभरून कड्या येत आहे. उन्हाळ्यामध्ये सर भरपूर हिरवळ बागमध्ये दिसून येत आहे कड्या फुलांनी. आणि कलांचूला तर यावर्षी अजूनही थोडे थोडे फुलं येत आहे. आणि या झाडाची कटाई केली होती लिंबूच्या, त्याला पण भरपूर ग्रोथ, नवीन पानं येत आहे. आणि हे आहे आपलं अंगूरचं झाड. आपले छोटे छोटे व्हिडिओ मी नेहमीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि हे जे आहे ना, हे तोंडल्याचं वेल आहे. मी कापला याच्यासाठी होता की हा खूपच ग्रोथ करते आणि परत जिथून कापलं तिथून हा तेवढाच ग्रो झालेला आहे. आणि हे कारल्याचे वेल आहे. इथे अडेनियमचे झाड आहे. प्रत्येक झाड मी आज बघत होते बागमध्ये आल्यावर, काही सुकले का, काही नवीन रोपं, काही हे झालेले आहे खराब जे मी लावलेले होते. म्हणून कटिंग लावताना थोडी जास्तच आपण लावायला पाहिजे. हे जास्वंदाची कटिंग आणली मी गावावरून, लागते का नाही काय माहीत. आणि तुळस पण हिरवीगार बहरली होती. हे मधुमालतीचा वेल आहे. आणि इथे हे झाड पण खूप छान ग्रोथ आहे. आणि साईडला बघा डाळिंबाचे किती सारे बी निघालेले आहे. बोनसाई केलेलं झाडसुद्धा छान होत आहे, कारण मी जास्त मोठी कटिंग कापून घेत असते. आणि इथं अडेनियमलासुद्धा नवीन फुलं आलेले आहे, म्हणजे हा नवीन अडेनियम आहे, जुना नाही. आणि मे फ्लावरचे 1 नाही तर 3 कंद वर आले. या झाडाची वाट खूप पाहावं लागते फुलांसाठी आणि फुल मात्र भरपूर आनंद देऊन जाते. आणि हे सर्व झाडं खूप छान चालत होते आणि प्रत्येक गोष्टी मी बघत होते आल्यावर. इथं पण फुलं छान आलेले होते. आणि हे झाड पण कुठेही बी मिळते याचं, आपण लावू शकतो आणि आपल्या बागेमध्ये छान फुलं येऊ शकतात. आणि इथं पाहाल तुम्ही प्रत्येक जास्वंदालासुद्धा खडे छान आलेले आहे. गावरानी जास्वंदाला तर कंटिन्यू फुलं चालू राहतात, त्याचा तर प्रश्नच राहत नाही. आणि बागेमध्ये आल्यावर मी पक्ष्यांना दाणे पाणी पण ठेवून घेतलं. इथं बघा काही दिवसानंतर लक्ष दिलं नाही, इथं बघा अशा प्रकारे कीड तयार होते आणि झाड कधी खराब होते आपल्याला कळत नाही. मी हा भाग काढून घेतला आणि नंतर याच्यावर स्प्रे करेल घरगुती वस्तूंचा. आणि हे बोनसाई कडुलिंबाचं झाड किती छान झालेलं आहे आणि खूप हिरवगार दिसत असेल तुम्हाला सुद्धा. आणि उन्हाळ्यात खूप थंडावा मिळते आणि हे आपल्याला माहीत आहे बागकामामध्ये पण खूप उपयोगाला येते. साईडला हे पण झाडं निघालेलं आहे. छोटासाच व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा.